शेतकरी मित्रांनो, तूर पिकाच्या फुल अवस्थेत योग्य नियोजन केल्यानंतर उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते. ही अवस्था साधारणतः पेरणीनंतर 70 ते 90 दिवसांनी येत असते. त्याचबरोबर तूर पिकासाठी फुल अवस्थेत मध्यम ओलावा कायम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळात पाण्याची कमतरता झाल्यास फुलगळ दिसून येते. त्याचबरोबर शेंगा कमी भरतात. सुरुवातीला आपण फुलं येण्याच्या वेळेस पाणी देऊ शकता. दुसरं पाणी शेंगा भरताना देऊ शकता. जास्त पाणी देऊ नका, कारण पाणी साचून राहिल्यास मुळं कुजतात आणि मर रोग तूर पिकामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला कळी अवस्था ज्यावेळेस सुरू होते किंवा फुल अवस्था सुरू होते त्यावेळेस आपण फवारणीच्या माध्यमातून कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत, मायक्रोन्यूट्रियंट याचं कॉम्बिनेशन करून फवारणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून भरपूर फुलांची वाढ होईल, फुलांचं सेटिंग शेंगेमध्ये होईल, फुलं गळणार नाहीत. त्यामुळं आपण ही फवारणी करणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहू शकता. शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.